सतीश पाटील. सभापती महोदय, मी वेगळा विषय मांडतोय की ग्राम विकास खातं मोठं आहे. जवळजवळ 4.25 लाख किलोमीटरचे रस्ते आपल्या ग्रामीण भागामध्ये ग्राम विकास खात्याच्या अंतर येतात. परंतु आता एक ट्रेंड गेल्या 5-10 वर्षातला बघितला, 25-15चे निधी असेल किंवा ग्रामीण भागाचं नाही, आपण यंत्रणा ही PWD चूज करतो. आपण सुद्धा साहेब, सभापती माझ्या सकट सगळेजण, हे कुठं तर थांबलं पाहिजे आणि तुमची यंत्रणा सुधारली पाहिजे. ते आणि म्हणून सचिन भाऊनी जे म्हटलं की PWDची नियमावली आणि ग्रामविकासची नियमावली बदल करा ना. तुम्ही आता PWDला 7 दिवसात टेंडर होऊ शकते शॉर्ट नोटीसवर, ग्रामविकासला का होत नाही? तशी क्वालिटी ग्रामविकासमध्ये का मेंटेन होत नाही? सगळ्यांना PWD यंत्रणा का पाहिजे असते? तर मला वाटते 4 लाख किलोमीटर किमान माझ्या माहितीप्रमाणे असतील रस्ते ग्रामीण भागामध्ये. तर यात एक धोरणात्मक निर्णय आपण घेणार आहे का? सन्माननीय सदस्य बंटी पाटील साहेबांनी जो मुद्दा इथं मांडलाय तो खरा आहे. आपण सातत्यानं बघतो की जिल्हा परिषदेची यंत्रणा तशी खूप मोठी आहे आणि जिल्हा परिषदेचे जे इंजिनियर आहेत तेच PWD येतात, बदल्या तर आपापसात होत असतात. तरी पण बऱ्याचदा सगळ्या सदस्यांची मागणी असते की एजन्सी PWD असली पाहिजे. म्हणून ग्रामविकास खात्यानं निर्णय घेतलेला आहे. ग्रामविकास खात्याचं काम कुठल्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेकडूनच होईल, PWD कडून ते काम होणार नाही. पण या संदर्भात ज्या अडचणी आहेत, PWD जेव्हा काम होतं तेव्हा बिलाची प्रक्रिया सोपी आहे. 3 टेबलला जाऊन बिल होतं, आमच्याकडे 8 टेबलला जाऊन बिल होतं. क्वालिटीचा विषय आहे. क्वालिटीच्या संदर्भात आपण बघतो की मुख्यमंत्री सडक योजनेचे ज्या पद्धतीनं आपण क्वालिटी आपण मेंटेन करतो त्याच पद्धतीनं आपण जिल्हा परिषदेच्या कामाची क्वालिटी आपण आता मेंटेन करण्याचा निर्णय घेतलाय आणि तसं आपण GR पण आपण या निमित्तानं करतोय. आणि आपण जे म्हणलेलं आहे, जे बिलाचे टप्पे आहेत आणि त्याच्यामुळे त्याचं हॅरेसमेंट होते सगळ्या ठेकेदारांची आणि मग ती एक बिल 8 टेबलला जातं आणि तिथून मग पुढे जाऊन मंजुरीला येतं. ते टप्पे कमी करण्याचा निर्णय ग्रामविकास खात्याने घेतलेला आहे. तेव्हा आपण म्हणता ते खरं आहे. ग्रामविकास खातं या संदर्भात गांभीर्याने विचार करून स्पेसिफिक बिलकुल बिलकुल बिलकुल